बाई हां जेवण झालं माझं. तू जेवली का? हां माझं पण जेवण झालेलं आहे. आणि तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या सर्व? हो गोळ्या घेतल्या. आणि हे औषध काय तुम्ही पित नाही का हे औषध? हो घेतो. घेता ना नेहमी? हो. बाटली आहे तशीच आहे पण. नाही ना अर्धी झालेली ते इथपर्यंत आलेली घेतलेली. सकाळ संध्याकाळी घ्यायचं बरं का हो. आठवणीने. आता कुठं तुम्हाला जरा बरं वाटायला लागलंय. बरं वाटलं. हो. आणि मग आपल्याकडे परत कधी जायचं आपल्याला डॉक्टरकडे? डॉक्टरकडे आता कालच जाऊन आलो आपण. हां आता काय डॉक्टरनं बोलवेल नाही तसं. रक्त टेस्ट वगैरे काय करायचं नाही आता? काहीच नाही. आत्ता पण मला बरं वाटायला लागलं. माझा असा विचार आहे हम्म. आता तू मुलासारखं काम केलं इथं 6-7 महिने होऊन गेले का वर्ष होत आले जवळजवळ. तर माझा विचार आहे आता मला बरं वाटलं ना तुला पोच करावं. पाहुण्याची जरा तारामळ झाली असं खाण्यापिण्याची. असं आहे ना अण्णा, तुम्हाला आत्ताच बरं वाटतं. आता मी एवढी मेहनत केली तुम्हाला बरं होण्यासाठी. हो. नवऱ्याला सांगून इथं आले, एवढा महिना इथं राहिले. हो. आता एकदा डॉक्टरकडे जाऊन आलो ना परत 8 दिवसांनी का मग त्याच्यानंतर जाते की मी. नको बाबा ते पाहुण्याची खायची खूप तारांबळ झाली असेल. अहो अण्णा त्याचे रोज फोन येतात मला नवऱ्याचा. असं का? सकाळ संध्याकाळ ते मला फोन करतात, काय कसे वगैरे मला विचारतात. अच्छा. आणि हाय व्यवस्थित आहे. आता त्यांना पण समजतं की माझ्याशिवाय तुमचं कोणीच नाही या जगामध्ये. बरोबर आहे. समजदार आहे तो माणूस. आणि नवरा आहे माझा, तो कुठे पळून चाललाय थोडी ना. नाही ते बरोबर आहे. मग पण मला खूप बरं वाटलं ना म्हणून आता काय आवश्यकता नाही असं. काय नाही, तुमचं ती प्रतिकार शक्ती चांगली आहे ना म्हणून तुम्हाला बरं वाटलं खूप हो, लवकर. हो. असं आहे. नाही तर तुमच्या ह्या वयामध्ये लोक उभी राहत नाहीत. एकदा हांतरुणाला खेळली का खेळलीच. हा बरोबर. असं आहे. पण देवाची कृपा की तुम्ही लवकर हो. बरे झाला. बरं बी झालं आणि बरं वाटलं ना. आता मला त्या पाहुण्याची काळजी वाटायला लागली. आता मी येण्याच्या अगोदर तुम्ही नाही अन्नाचा पण नाही पाण्याचा पण काहीच तुम्ही काहीच घेतलं नाही. काहीच नव्हतं घेतलं. हां मग किती मला टेन्शन होतं माहिती आहे. मला असं वाटलं की माझा शेवटचा आधार पण जातो की काय असं वाटत होतं मला. पण महादेवाची कृपा की तुम्ही बरे झालात. हो. खरंच. आणि आता स्वतःची काळजी घ्या. हो. आता तो चष्मा पण तुटला होता, तो पण तुम्ही बसवला नाही. एक काचेमध्ये तुम्ही बघत होतात, दुसऱ्या डोळ्याला किती त्रास होतो मला सांगा बघू. बरोबर. आता दोन्ही पण काच मी नवीन टाकले, व्यवस्थित आहे. बघायचं. हो. ठीक आहे. आणि चष्मा जरा सांभाळून ठेवा. नाही आता व्यवस्थित बाजूला ठेवलं झोपत्या वेळेस कुठे तुम्ही बाजूला ठेवता अण्णा? प्रत्येक वेळा तुम्ही चष्मा काढला का तुमच्या सकाळी बाबा पाठीखाली तुमचा चष्मा असतो, तो तुटून जाईल अशाने. हा बाबा विसर पडतो. आता वय झालं ना विसर पडतोच आता. मी एक काम करते, एक स्टूल घेऊन येते छोटा. ठीक आहे. त्या स्टूलावरती तुम्ही ठेवत जा, तिथे तांबे आणि चष्मा ठेवत जा. पाण्याचा तांब्याचा हे पाण्याचा तांब्या आणि चष्मा तिथे ठेवत जा. म्हणजे टेन्शन नाही राहणार. चालेल. ठीक आहे. हो. आणि आता एक काम करा, थोडंसं बाहेर बेर जरा थोडं फिरत राहा. हो म्हणजे फिरत जरा राहील. बरं वाटेल. ठीक आहे. थोडंसं हवामानामध्ये फरक आहे ना. थोडीशी रनिंग केली म्हणजे मग काठी टेकत 6 महिने तर तुम्ही घराच्या बाहेर गेले. बाहेर नाही गेलो. हा? हो. काठी पण तुम्हाला आणून दिले नवीन. नाही ही आणि चांगली काठी आहे. चांगली काठी आहे, सरकणार बिरकणार नाही. हा हो. ठीक आहे. हो. तुम्ही आराम करा तोपर्यंत. मग मी जरा मार्केटला जरा जाऊन येते, काय काय संपलेलं आहे. नाही माझं असं मत आहे हा का तुला नेऊन घालतो ना मी पण येतो. असं बोलताय? हो म्हणजे मग पाहुण्याला समाधान वाटेल. पण नवऱ्याचं काय मला प्रॉब्लेम नाही. नाही बाबा चांगला आहे तो. प्रॉब्लेम नाही ही गोष्ट खरी. हम्म. पण आपल्याला कसं वाटतं आता मुलीने किती दिवस राहायचे. मला बरं वाटलं पण एखाद्या दिवशी त्यांचा चक्कर जर झाला म्हणशील मामा तुम्हाला एकदम बरं वाटलं तरी हिला इकडे ठेवून घेतलंय. पण आहे ना अण्णा, खरं सांगते माझं नशीब खूप चांगलं आहे बघा. मला खूप चांगला नवरा भेटला. म्हणजे मला समजून घेतलं त्यांनी. एवढे महिने झाले मी तुमच्याकडे आहे. बरोबर. पण कधीच असं वाईट बोलला नाही, चिडला नाही, नाही. रागवला नाही, काहीच नाही. समजदार माणूस खूप समजदार माणूस आहे खरंच. आहे. मग चालायचं का? ठीक आहे. मी निघूया मग आपण. हो. हा आवरून घ्यायचं. हा द्या, मी औषध ठेवते तिकडे. पिशवी घेऊ का? हो. हा हो. थोडीशी भाजी घेतली मी याच्यामध्ये, मिरच्या वगैरे. हो आणि पाहुण्याला खायला पण घे काहीतरी. हां हां ठीक आहे, घेतले मी. बरंच आहे. पण तुम्ही राहणार ना व्यवस्थित? हो. आता काही तसं वाटत नाही. माझं कुठं दुखत नाही काही नाही. फक्त आता गोळ्या घेणं, औषध घेणं, जेवण करणं, थोडं फिरणं आणि आराम करणं. हां ठीक आहे.
काय झालं? अय कशाला झोपले तुम्ही? आता काय करू? काय करू म्हणजे? नाही झोपलो मग आता उड्या मारू. उड्या मारू? आले बस स्वप्न पडतोय ग. कोणतं स्वप्न पडत होतं मला? गाडी घेतली तुम्ही. कोणती? लय भारी गाडी होती. काय भारी गाडी घेतली अशी लय भारी. मला फोर व्हीलर शिकवा ना. हा फोर व्हीलर शिकवतो ना तुला घेवते ते. थोडं पुढं जर स्वप्न जाऊ दिलं असतं ना तुला शिकवले मला असते. काय स्वप्न माहिती होतं का तुम्हाला स्वप्न पडलं असं? काय बोलता तुम्ही? तू हाल असं लगेच आलं डोक्याला मारलं असंच करायचं. तुला डोक्याला मारून तुम्हाला माहिती आहे माझी सवय तशीच आहे, तुम्हाला अशी नावं घ्यायची. अवघड आहे बाबा. तू बाई कशी अशी कशी बाई आहे काय माहिती शांतच बसत नाही. मला शांत बसताच येत ना नाही, तुम्हाला रात्री माहिती. ना रात्री झोपू देत ना दिवसा झोपू देत. मी झोपायचं रे कधी तुम्हाला रात्री कोणी त्रास दिला? मग मी थोडी तुम्हाला त्रास देते. हा रात्री बडबड करी झोप लागायला लागली काही ना काही काढते विषय. तुला कधी पण काही आठवतं. तू झोप कधी कधी कूलर घेऊन या ना, कूलर. हा कूलर ते आहे ते कूलर वापर ना. ते त्याचं काही पुढून चांगलं आहे, मागून फुटलं ते. हा का हा तुला आहे ना अशी वस्तूच टिकत नाही. 6 महिन्यापासून काय काय वस्तू फोडून ठेवल्या तू. थोडी इकडे घाल ना. इकडे बी घाम येऊ राहिला ना. तुम्हाला बी घाम येतो का? मग तुम्हाला नेत घाम? हा मला नाही येत घाम. मग बरं जाऊ दे मोर कसं काय वाटतं आता? एकदम एन्जॉय. करमतं ना. तुला आता पहिल्या नवऱ्याची आठवण नाही येत ना. अजिबात नाही. आता टेन्शनच येत पण घ्यायचं नाही. नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही एवढं सुख देऊन देता तर मला त्यांची आठवणच येत नाही. हा ना. हो हा ते असतं मग. ही येणार बिणार नाही लवकर. तुझ्या दादाचा फोन येतो काय? नाही, दादाचं पण का बरं एवढं चिडत येऊ? हा लय चिडचिड करते माझ्यावरती. तर माझं म्हणतात समोरच येते बोलती नाही आले तरी. का बरं? बाजारात भेटलेत परवा दिवशी. कधी काय बोलले तुम्हाला? बोललेच नाही ते. नाही, असं मला पाहिलं तोंड वाकडं करून घेतलं. दादा स्वभावच तसा आहे. आवाज जावई आहे कसं काय ना. हा जर त्यांच्या मनाची विरोध झाला पण जावई तर झालो ना. समोर राहिलं ना. त्यांना आहे ना ते एकदम जुने म्हातारे आहे. त्यांना आहे ना ते जुनी प्रथा खूप पाळतात. त्यांचं असं एक ते अरे हो. म्हणून ते नाही बघत. काय जुनी प्रथा जुनी म्हणजे आपली काही इज्जतच नाही बा जावायची. करताना इज्जत करत बघितलं त्याला समजून घ्यायचं इज्जत करतात. तुम्ही पण अरे काय बघितलं म्हणजे तुमचं म्हणणं काय तोल तोल करा मला जावाई तसं नाही जावाई म्हणत. बापू अरे जावाई मग बापू. तसं नाही. काही चहा पाणी काही आहे का नाही काही माणसाला. मी देते ना तुम्हाला घरात बनवून चहा पाणी. ते देते तेव्हाच तुम्ही राहणार आहे का? सुगंधी ती पाहिलीवर पण त्याला मग काय जाऊ दे ना तिकडे. मग मग त्याला फोन करून सांग जरा थोडं काय व्यवस्थित सांगू बोलत. त्यांना आता मी? बोलत जा ना म्हणा 2 शब्द बोलल्याने काय मी होतं? त्यांना बोलायला गेली ते मला बोलतील तुझ्या मनाने केलंय मी नाही देणार त्यांना मानपान. मग काय करशाल? झाली का हलकी? हा जाऊ दे आपल्याला काय कोणाचं मानपान नाही पाहिजे. म्हणजे बोलून आपली हलकी करून घ्यायची का? तुम्ही तेच सांगा आता. नाही काय हा, मग? हालचाल करून घ्यायची आता. आपली बरीच जडच तशी आहे. तुम्हाला त्यांचं मानपान पाहिजे का? नको बाबा जाऊ दे मला हाय जा ना मग जा. व्यवस्थित. तू मग हाय ना मी व्यवस्थित. तुमच्यासाठी त्यांच्याकडे हात पसरवते. त्यांना म्हणते यांना चांगलं चिकन नाही. मटनचं यांना ताट वाढा. मला आहे ना माझी बायको आहे ना कोणाकडे हात पसरला चालणार नाही हा बायको. मग मग तुम्हाला तेच कळायला पाहिजे ना की जात नाही यांच्या हिच्या आई बापांकडे. जाऊ तर कशाला तुम्हाला त्यांचा मान अरे, सन्मान पाहिजे? नाही जाऊ दे मी बी आता काय करेल पाहिलं ना मी उलटी पाठ फिरला आता मी पण. तुम्ही फिरवा ना. ते माझ्याकडे आले तेव्हा मी बोलायला तुम्ही माझ्या नवऱ्याशी बोलले नाही म्हणून मी तुमच्याशी बोलले नाही म्हणून त्यांनी तुम्हाला ते पाय आपल्या दाखवले. दाराला पायच लावती नाही येतीच नाही येणार बी नाही ते. आणि आले ते नात काय झालं नातू पण तुझे झालं तर येतीलच ना ते. पाहू ना आता हा मग पाहू ना आता काय दिवे लावी त्या. नाही येतील ते येतील. हा पण आणि बरं लई पोरी असं बी नाही ना एकुलती एकच आहे ना. जाऊ द्या नातू पण झाले बरोबर गोड होऊन जातात ते. हा का आणि मग लवकर नातू दाखवायचं त्यांना. बघा तुमची इच्छा मी काय बोलणार आहे? हा माझी काय इच्छा माझी इच्छा थोडी राहत. हा मग हं कोणावर राहता मग? बरं चल तू म्हणते ना चल पटकन तयारी लागून जा चल. बाबा हं? तुम्ही ना हं? एक गोष्ट लय चांगली केली बघा. कशी? हेच मला चांगल्या नवीन नवीन साड्या पण घेऊन दिल्यात मिठाई पण घेऊन दिले. अरे बाबा आपलं कर्तव्य ते. आणि तू इतक्या दिवस माझा सांभाळ करून मला रिपेअर केलं माझी सेवा केली म्हणून माझे पाय धरणीला टेकले. तेच ना नवरा पण बोलवलं की एवढे दिवस राहिली माहेरी पण बापाने मजबूत साड्या बिड्या सगळा मान पण व्यवस्थित दिला. आणि माझं नवं जीवन झालं हे. आणि त्यांच्यासाठी कशाला तुम्ही पॅन्ट शर्ट वगैरे घेतलेत? आहे घरामध्ये खूप पॅन्ट पीस शर्ट पीस मी टाकलंच ते नंतर शिवायला उगाच खर्च करताय. हाय बाबा राहू दे. आता आजारपणाला काही कमी खर्च झालाय का आपला सांगा बघू? जरी झाला तरी आपल्याला कुठं देवानं कमी केलंय? हां आहेच ना भरपूर. मला कुठं 4 लेकी आहे का 4 मुलं आहेत? एकटी. ते तर मग झालंच. एकटीच करतात. जर ते कशाला जपून ठेवायचं? तिची तरी हाऊस कधी होणार? मग आम्ही गेल्यानंतर काय हाऊस करायची ती करूनच घ्यायची. पण आम्ही आहे तर आमच्या डोळ्यात पाहिलं आम्हाला सुद्धा समाधान वाटतं ना बाबा.
बरं मी काय म्हणते इथेच सांगते तुम्हाला, परत तिथं नाही बोलायचं नाही. आता आलात ना, एक 8-10 दिवस माझ्याकडे राहा, मग जा. हा इथं हा, मग काय थोडंसं हवामानामध्ये बदल. हा होऊ शकतो. हा. आता घरी तरी मग काय करणार काय जाऊन? करणार आहात बरोबर तुम्ही? आहे. ठीक आहे. चालेल. तसं मी तर बाईला सांगितलंय तुमच्या जेवणा खावण्याची व्यवस्था करायला. हो, हो. ती सकाळ संध्याकाळी येऊन जेवण बनवून जाईल. बरं ठीक आहे. चालेल. या या, आले जवळ घर. हो या बाबा, घरामध्येच आहेत वाटतं, आज आराम करत असतील. तेच ना. ऐक ना, आवाज कसला आहे? असं मस्त आहे ना, बाळ आहे ना, माझ्यावरती गेलं पाहिजे, तुझ्यावरती नाही. नाही हो, माझ्यावर यायला नाही पाहिजे. बॉडीने तुझ्यावरती गेलं चाल, कलर माझ्यावरती पाहिजे. आवाज कसला आहे? कलर कलर असा भारी आला पाहिजे, गोरा गोरा. बाबा, केसर. केसर केसर दे ना. काय चाललंय तुमचं? काय ए चाललंय? बाई, तू कोण? केसर? केसर काय? अगं, मला काय खायचंय केसर. तू कोण? ए, बाहेर ये. आवाज खाली कर. आवाज खाली कर. तू आवाज ए, खाली कर. भवानी, बाहेर ये, बाहेर ये तू पहिले बाबा, आपण. तू काय करते आमच्या घरात? पहिले बाहेर ये, मग मी तुला- मला हात लावू नकोस. तू तिला काय बरं दादागिरी करून काय राहिली? चाललंय? हा, काय चाललंय? काय चाललंय? तिला पहिले बाहेर काढा अगोदर. का? बाहेर तुम्ही जा. तुम्ही जा म्हणजे? तुम्ही बाहेर जा. ए, काय चाललंय रे? हा, तू त्यांना हात नकोस काय लावू. चाललंय? का बरं? त्यांना हात नको लावूस. ए बाई, हा माझा लग्नाचा नवरा आहे, समजलं ना? नाही, तो माझा नवरा आहे. सोड. हो अण्णा, जावई बापू काय आहे? ही कोण आहे? ही आहे ना, हे मी तुला विचारायला हवं की तू कोण आहेस म्हणून, मी समजलं पण ना? विचारायला हवं, तू कोण आहे? हे बघ, थांब ना, सांगतो. पाठीमागून आले आणि तिखट झाली, असं झालं हिचं. जरा का बरं असं केलं? गोंधळ तू तिकट झाला. झाली का? मी नाही, तू झालीस, समजलं ना? समजलंस ना? हा, लाज पण वाटत तोंड वर लाज- मला बोलते लाज-बीज माझ्या काढू नवऱ्याला नकोस. घेऊन इकडे. अरे, तुम्ही नवरा का भावरा करून टाकला माझावाला? नाही, हा? नाही पण हे काय केलंय तुम्ही? अहो मामा, काय झालं माहितीये का, तुम्ही आजारी पडले हो आणि आता झालं हिला जवळजवळ आता अरे वर्ष वा, होईल ना. यायचं वरून आमच्याच घरात दादेगिरी करायची. अरे कोण बाबा, सांगितलं? हे माझे पहिले जावई आहेत. कोण बोललो पहिले जावई? त्यांनी माझ्याशी लग्न केलेलं आहे. कोण म्हणतं? लग्न मग लग्न केलं हिच्या बरोबर? कोर्ट मॅरेज केलं ना. अहो पण मला सांगितलं नाही काय ना, रोज सकाळ संध्याकाळ तर मला फोन करत होते. तुला मी काय वडिलांची सेवा करायला गेली होती ना. तू गेली नुसती फोनच बोलू राहिली, फोन काय होतं? तुम्ही कोण आहे? पण ही पण- कोण आहे मला सांगशाल का तुम्ही? अरे थांबा, आता सांगतो, तुझ्यापासून लपवलं माहिती का मी. का बरं हिला लपवलं मला? माहिती तुम्ही नव्हतं सांगा ना, काहीच. कोण आहे ती? ही आहे ना, ही माझी पहिली बायको आहे लग्नाची. तुम्ही मला का बोलले माझं लग्न नाही झालं असे का बोलले? मग मग आता तुला जर सांगितलं असतं तर तू असं केलं असतं का माझ्यासोबत? मग तुम्ही माझ्याशी पण गद्दारी केली ना? गद्दारी नाही, मग आता काय, आता ही गेली मला हातानेच घालावं लागायचं. मग शेवटी का तसा तुम्ही सल्ला घ्यायचा ना तिचा. मी अहो, दाबून सल्ला- लावला. मला का नाही विचारलं? मग ती मी हा नसती म्हणली ना हो. का नसते? मी हा बोलले. मी वडिलांना माझ्या बाळाचं मी इथे काय करू? एक मिनिट मला बोलू दे अगोदर. मी वडिलांना इथे घेऊन आले त्यांचे असते ना. डॉक्टर तिकडं, हा? त्यांची ट्रीटमेंट तिकडं, कसं मग काय तिकडे शक्य होतं? गेलो असतो तिकडे फॉलोअपला आपण. हा, मग मी नसलं म्हणून तुम्ही काय दुसरी बायको करायची काय? आता तुला तर म्हणायचं मी येत जाय, मला आठवण येते, तिला रोज म्हणायचं मी. हो पण मग तुम्ही सल्ला न घेता हे काय केलं तुम्ही कुठं? मला चांगलं बक्षीस दिलं आहे ना. थोडी तरी लाज बाळगायची. अहो मी तुमची धर्मपत्नी आहे, समजलं ना? दुसरी तुम्ही बाई करून आणली, तुम्हाला शरम वाटली नाही? जाण्याची नाही, मनाची तरी थोडी ठेवायची होती. हो, नीट सगळं बोलायचं मान्य त्यांच्यासोबत, आहे. नीट ए, बोलायचं. मी माझ्या नवऱ्यावर बोलते, तू जास्त बोलू नको, नीट समजलं ना? बोलायचं. अण्णा, नीट बोला या बाईला, इसवाला तोंड पण ए, बघायचं पोरी, नाहीये. थांब ग बाई, थांब तू ग. जरा शांत राह. बरं. का शांत राहू मी? का बरं? त्यांनी माझ्यासोबत पण लग्न केलेलं आहे ना. मग केलं असेल. नंतर केलं. नंतर गेलं काय बोलायला होतात. काय माहिती का, खरं चूक तुझी आहे. मी तुला बोललो होतो, चंपा तू येत जा, महिन्यातून तू येत जा, थोडी तरी रातभर तरी येत जा. मला माहित होतं तुम्ही असं करणार अरे, ते. असं करणार मला कपडे माहित नको होतं. फाडू ना, कपडे नको फाडू ना, तू लगेच गच्ची धरते. नवऱ्याचा आज कोणी करते का? अहो पण तुम्ही केलंच असं ना. अहो मामा, तुम्ही तरी विचार करा. तुम्ही माझ्या ठिकाणी राहून विचार करा ना. हो हो पण तुम्ही बोललात का मला असं की तू नाही आलीस तर मी दुसरं लग्न करेल म्हणून? मला तसं सांगायचं होतं ना. अशी निश्चित धमकी दिली अशी तरी चालला तर. तिला 2-3 वेळेस चेष्टावरी बोललो, पण मी म्हणलं बायको करून, ती म्हणे करा म्हणे, एक काय 10 बायका करा तुम्ही म्हणे. 2-2 तास या संगच फोनवर बोलत होते का? हो, किती स्वप्न बनून मी इथे आले. मग आता काय करू, मला तुलाही खुश ठेवू नये, तिलाही खुश ठेवू नये. आता मग आता काय करायचं? तिला निवडायचं का मला निवडायचं? आता ए, तुम्ही सांगा. काय निवडायचं? मी लग्नाची बायको आहे तुमची, समजलं? हिला पहिले घरातून मला काढून द्या मी अगोदर. नाही जाणार घरातून. त्यांनी पण माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. लग्न तर आता दोघींसोबत बी झालं ना. मग अहो पण मी तुमची पहिली पत्नी आहे ना, असं काय करताय? इकडे 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 हात 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 खाली हात खाली. अय, हा. तू मागून आलेली. मागून आली म्हणजे काय? मग हा? मग? आणि तोंड पण किती वाटा करते बघा ना ती. हा बोलायला किती बोलते. तिचा बाप नाही म्हणत होता, हं? नाही म्हणत होता तिचा बाप. मग
त्यांना माहिती होतं वाटतं ना, पण ती बळजबरी आहे का म्हणे कराच म्हणे, तिला लय आवडलं ना मी. हो का? हो आणि तुम्हाला? नाही, मला चांगली वाटली ती. माझ्यात काय कमी होतं मला सांग की मी तुम्हाला आवडली ना, तुम्ही दुसरी बाई ठेवली ते. हा? दुरून बोलायचं अगं दुरून. हा, दुरून बोलायचं मला सांग बघू. हा? 2 मिनिट थांबा ना. अगं तुझ्यात बरंच काही आहे, पण ती भेटत नव्हतं ना मला. हा तू कुठं काय म्हणलं? यायचं इथे यायचं. हे तू मला सांगायचं लग्न नसतं नाही. केलं तो त्यांनी. नवरा माझा मला सांगेल. तू सांगणारी कोण मला ग? हा? कोण सांगणारी? तू तुझ्या हद्दीत राहा, समजलं ना? मी माझ्याच हद्दीत आहे. माझ्या हद्दीत आहे. हो बरं जाऊ दे मामा, तुम्हाला कसं काय बरं वाटतं ना आता? कसं हा मी एक काम कर, घेऊन जा अजून एखादं वर्ष राहू दे. काय कुठली आहे काय माहिती नाही काय नाही. हा ही डिलिव्हरीला गेली का मग तू ये. काय ही डिलिव्हरी तुम्हाला काय मशीन वाटलो का आम्ही? एक डिलिव्हरीला गेली का मग दुसरी जाणार ते? मशीन समजले का तुम्ही? बिनलाजा माणूस आहे बघितलं. आता तुमची तब्येत अजून एवढी खास वाटून नाही राहिली. झोप बाबा जावायला. झाले. मला खूप बरं वाटायला लागलं म्हणून तर मी घेऊन आलो हा मग. का? तुम्ही हिच्या घरच्यांना बोलवून आताच्या तिला काढून द्या पहिल्या अगोदर. आताच्या काढून द्या. ए, लाव मी नाही जाणार. लाव तुझ्या पप्पाला फोन लाव, मी दादाला फोन अजिबात जाणार नाही. कशी जाणार नाही बघते ना मी पण. हॅलो हॅलो कुठे दादा या ना. काय का बाई तुम्ही घरी आता अर्जंट पहिले. काय काय झालंय खूप मोठा इश्यू झालाय, तुम्ही या पहिले. असं काय मोठा इश्यू झालाय तुम्ही या ना. तुम्ही आल्यावर तुम्हाला सगळं सांगते मी सविस्तर. बरं 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 येतो येतो लवकर या, पहिल्या गाडीने या. काय जावं ना मारलं का तुम्ही या ना, तुम्हाला आल्यावर सांगते ना मी. नाही बोलली ना. तसं काय असं तर मला गाडी घेऊन मला पोलीस गाडी लगेच या तुम्ही या. पोलीस गाडी नका आणू. पोलीस गाडी कशाला? नका नका पोलीस गाडी नका आणू. बरं ठेव ठेव या पहिल्या गाडीला लगेच या. हा येतच येते. ते म्हणे पोलीस गाडी आणू का. कशाला? हा ते गाडी आणस पण तुझी बॅग तू पहिले पॅकिंग कर आणि निघ पहिले इथून अगोदर. मला नाही बॅग बिग पॅक कर, तुझी बॅग पॅक कर. हा? हा कुठल्या कुठल्या गावची अशी करून आणली. हा बरं, एक काम कर, असं थोडी करा. वटवट असं वटवट करा. करणारी. दोघी बिरा टेन्शन नाही. काय ते? दोघी राहू द्या, मला काय करते? नाही चाल. मला आता बोलायला नका लावू. का बरं? हा दिवसा या संग झोपणार, रात्री माझ्या संग झोपणार का? करू आपण ऍडजस्ट, काय करायचं? काय करू आता आपण ऍडजस्ट. तेच काम आहेत त्यांना आता. हो करू. भानगडी काय करू नका. काय भानगडी करू नका. आजूबाजूला लोक पाहत्या. बघू द्या ना, त्यांना पण कळेल ना. आता शरम वाटायला लागली तुम्हाला? बघा तर मामा भाऊ असं होईल. नाही नाही आता शरम वाटायला लागली का? याच्या अगोदर नाही तुम्ही विचार केला? मी नेहमी बोलत होती की माझा नवरा लय देव माणूस आहे, लय चांगला आहे, माझी चांगलाय 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 हा? चांगलाय. हा हे हो. असे थेर करतील मी नाही, कधी मी असं स्वप्नात पण चांगलाच नाही आहे, विचार केला. चांगलाच आहे. तुला किती जीव लावायचो मग लय जीव लावत होते ना. मग? मग तेच उपकार आता फेडले का? नाही वरच्यावर लावत होते, पूर्ण जीव तिकडे लावत होते ना. अरे ते नंतर झालं. आता किती 6 महिने झाले आमच्या लग्नाला. आता मला 6 महिने झाले. हो 6 महिने झाले तरी एकही दिवस फोनवर पोरीला सांगितलं नाही मग माझ्या. तिला काय सांगायचं म्हणलं, नाराज होईल, पुन्हा तुमची सेवा होणार नाही. हे कोण आलेत घरी? काय बाई? तुम्हाला फोन केला ना दादा मी. हा केलं तर काय एवढं अर्जंट काय नाही, हे पण नाही सटवी कोण आली. ए नीट तोंड समोर बोल, हा समज ना, मी लग्न केलं यांच्या सोबत. केलं ना पण मग तू लग्न करत मी तुला म्हणलं का तू लग्न केलं का तशी झाली मग त्या टायमाला तुझ्या पुढे डोकं फोडत राहिलं, डोकं फोडायचं तर तू ऐकायच्या म्हणत स्थिती नव्हती. ऐकलं होतं म्हणजे मी हे दादा. आमच्या मागे लागून आले का? माझ्या नवऱ्याच्या मागे लागून आली आहे? काय तू का बस विषय माझ्या पुढचा माझा चाललाय म्हणजे नको तोंड घालू. हो हा माझा नवरा आहे, मी त्यांची पहिली पत्नी आहे, समजलं ना? मी मागून आले बाई. माझा आहे माझा आहे. चांगलं वाटतं ना हे सगळं तमाशा घरात? बेशरम माणूस. बेशरम बोलायचं नाही. मी काय पण बोलेन. नाही तू कोण बोलायचं. बोलणार आहे? तू जर आता बोलली ना, तुला असंच घराबाहेर काढील ना. नाही काय बोलायचं. काय? एक तर तू वर्षापासून माझ्या जवळ नाहीये आणि त्याच्यात असं उलट फुलट म्हणून तुम्हाला हे असं करायचं होतं का? मी नसताना नाही. माझं किती जीव जवळ तुला माहितीये का? आले जीव जळला ना तुमचा. तू खात जसं झाले तुझं जवळ. लग्न झालं तर तुझ्या दारात मी आलो का? नाही आलेत बाबा तुझ्या तुम्ही. नवऱ्यात मी तोंड पाहिलं का तो तोंड पाहिलं का? कारण नाही तो माझ्या पाहिलं. विरोधात केलं विरोधात. मग आता दादा तुम्ही तेच धरून मला ठेवणार जे आहे करायचं का? होतं ना तो माहिले मोठे स्वप्न होते. आता काय करायचं आता तुला आहे ना, तुला ते स्वप्न नाही साकारता आले. आता तुला तुला येईन ते कर. दादा तुम्ही आता बाबा झाले ना, आता तुम्ही आम्हाला तुमच्या पदरात घ्या ना. का असे करता ते तुम्ही? बाबा? कुठला बाबा? शिकू राहिले ते. हा? शिकू राहिले ते. नाही ना तर बाबा तर होणार आहे ते. मग बाबा थोड्या दिवसात होणार आहे ते. हं? कुंभमेळा आला ना आता. ते बाबा बनणार आहेत काय? हो म्हणजे तिकडे त्या नजा गोसाईंमध्ये हो. नाही ना हो, मग? तुम्ही असे काय बोलतात? मी प्रेग्नेंट आहे, त्यांना माहितच नाही ना. हा? मग प्रेग्नेंट? बापरे. घरून नातू येणार आहे. कोण बोलला नातू येणार आहे? मग मग माझे बाबा, माझे दादा आता बाबा बनतील ना. मग मला वाटतं कुंभमेळ्यात चालले का? तुम्ही काय माझ्या बाबा दादा ना का तुम्ही साधू संत खूप अवघड समजतात केलंय का? तुम्ही. खूप अवघड. बरं मी काय म्हणतो, ही कोण बाई एवढी चरचर बोलते? कोण बाई? लय चरचर बोलते दादा. माझी पहिली लग्नाची
लग्न आता आली. पहिली होती आता नाही. मग ती आता काय लग्न नाही ती लग्नाची निघा अशी झाली का आता आम्हाला काय अहो पण ही नंतर आली आहे मी अगं, पहिली पत्नी आहे नंतर त्यांची. पण मग ही चूक माझ्या मुलीची का तुमची मुलगी त्यांचा हात धरून आली आहे कोण समजलं? अरे नाही हात नाही धरून नाही आलेली, कोर्ट मॅरेज कोर्टात केलंय केलेलं हा. तुझं लग्न आपलं असंच झालंय. कसं पब्लिक मध्ये झाले कोर्टात केलं हे नाही तुटणार ना आता. सुटणार नाही आता हे सोडता नाही याला येणार. हं? पाहुणे हं. तुमच्या पुढलं समजून सांगा हं. मी काय हातपाय हलवले नाही मी हातपाय जर हलवले ना हा. तर ही गरीब असताना ती गरीब असताना हा जेलमध्ये जाऊन बसेल. तुम्ही काय धमकी देताय का मला धमकी देताय हो, का नका हो, हा? तुम्ही कशाला तुम्ही यांना जेलला टाकशील मग. येऊ नको तुला सांगू मी आहे ना कोर्टामध्ये जाऊन आहे ना हळू केस टाकू बोलायचं शकते. माझ्या दादांसोबत, हळू बोलायचं, हळू. हळू म्हणजे कोर्टामध्ये केस टाकेन म्हणून मी असताना यांनी लग्न केलं. तू झोपली होती का मी माझ्या वडिलांकडे गेले त्याचे आजारी होते म्हणून मग याच्यात महापुरुषी काय चुक आहे काय चुक तिने आहे विचारायला पाहिजे त्याचं लग्न झालंय की नाही झालंय, कोणी घरात आहे की नाही ह्याला कळलं ना तिला. आली ती ते डोळे चुपचाप येऊन झाकून. घर पाहून गेले होते पण त्यांना ते ज्या आवडलं. दिवशी लग्न झालं ना त्या दिवशी मार सगळं संपत आहे तुला जर आई बापाचा मोळका तिकडेच राह घरी होतो मी एकटा असल्यामुळं मुलीला घेऊन गेलतो मग जाव्याने सांगायला नको का लग्न झालेलं आहे. संमतीने गेली होती. ऐका संमती. संमतीने गेले ती होते. सहमतीने गेली आणि ही सुद्धा पण सहमतीने ती गेली. महिन्यासाठीच गेली होती. ती महिन्यासाठी गेली, तिने वर्ष लावलं एवढी चूक झाली तू तिची. कोणची महिन्यासाठी गेली होती. नाही, नाही पण मग यांनी सल्ला घ्यायला पाहिजे होता ना मला लग्न कोणता करायचं. सल्ला? ती कोणची हा म्हणजे आणि असते? सकाळ संध्याकाळ मला रोज फोन करत होते हा आणि माझ्या मागे ह्या असं केलं काय. तर मला वाटली काय ते 5-10 वर्ष तोपर्यंत पोरं मोठे होऊन जातील म्हणलं. झालं ना आता दुसरा महिना चालू झाला ना. बरं जावय खोटं बोलते. झालं ते झालं तिला राम दे हिला राम दे आता काय चालू चालू राहू दे. मला नाही सांगणार ती. ही राम दे घरी ती राम दे शेतातल्या कामाला बाहेरचा का मी का राहू शेतातल्या कामावरती हा मी राहणार नाही अजिबात. ती शेताच्या कामावर बरं आहोत. ऐका हा, ना म्हणजे ह्या आतमध्ये मजा करतील नाही का. आपल्याकडे 2 घर आहे ना, तू या घरात राहील ती त्या घरात राहील. काय तुझं तू कमवायचं हिचं कमल मी बसून खाईल मस्त. काय काय म्हणजे मला काय तुम्ही कामाला पाठवणार आहे? एक काम करा हो पाहुणे माझा निर्णय ऐका हा, म्हणजे हिला नको आज हिला नको दुकान हिला नको दु हा. महिन्याला दिवस किती 30 शीश. 15 दिवशीच्या कण 15 दिवशीच्या कण आणि 31चा महिना असला का मग मंदिरात जायचं कशाला. तू मला आणा रोडवरती. हा 31चा महिना का आणि 28चा महिना जर असताना तर मग वाटून वाटून जाते एक दिवसात हे बघा ते चालणार नाही वाटप चालणार नाही मी माझ्या मुलीला घेऊन जाणार. बरं एक काम करा ना, कशाला नेते तिला पुन्हा तिला दुसरा नवरा पाहन उद्योग. ते माझं मी काय करायचं ते करेन समजलं ना. नकोच तुम्हाला मला काय एवढा पुळका लागतोय आमचा विचार तुम्ही करू नका. हा आम्हाला जे करायचं ते करू आम्ही हा. पण तुमच्या जवळ ठेवणार तुम्ही लायकीचे राहिले नाही. 2 बायका तुम्ही वागवणार. काय लाकीचे एवढे पा कसे बोलता पण दादा पा ना कसे बोलता पा ना. तुम्ही आजारी होता आता करते मी जाऊ. त्यांचं काय ऐकता तुम्ही. माझ्या नाही नादी अहो, लागायचं. राहू दे. अहो, अहो, दादाला नका मारू. अण्णा जाऊ दे अण्णा. अण्णा जाऊ दे. काय होतो अहो, ते माणसाशी तुम्हाला माहिती नाही, लय अवघड माणूस आहे तो. कोण लय अवघड माणूस आहे. आम्ही कोणते सोपे एवढे तुम्ही शांत व्हा अण्णा. आम्ही कोणते सोपे तुम्ही हे जे केलं ना आवाज बंद कर. माझ्या अंगोदाम काना मागून येतो दादा शांत घ्या ना. अंगठ कुठला? तुमच्या दगदग मध्ये मला त्रास होतोय. अण्णा अण्णा सोडत त्यांना. अहो, अहो, ते माझ्या हातात टाकायला. ओ, मामा. आम्हाला धक्का बसून जाईल पोटाला. आता वया माणूस विचार करा दुखण्यातून उठले. अहो तुम्ही आताच बरे झालात ना अण्णा. हा कुठं नीच माणसांच्या मागे लागता मला सांगा. मला नीट वाली हा नाहीतर काय मागे वा वा मागे. असं काय नाही बोलायचं बरं का. काय असं नाही बोलायचं. हा ते माझे दादा आहे ते याच लायकीचे नीट बोलायचं. ए नीट भवानी तू बोलायचं. मागे हो मागे हो हा तू. नीट बोलायचं. मुख्यची जाऊन टाकी तेवढं मला राहायचं नाही ते समजलं ना. मी माझ्या वडिलांची सेवा करेल. माझ्या नशिबात जे असेल ना ते होईल तरी मला चालेल. पण वडिलांमध्ये किती जोर आहे. तुझ्या बरोबर राहायचं नाही मला समजलं ना. किती जोर आहे, किती जोर आहे. असू दे. त्याचा भुगा करून टाकेल भुगा. काय बुगा. अहो माझे वडील मरतील हो, सोडा त्यांना. अरे काय हा माणूस आहे, कुठून आलाय? कसले दादा नका ना दादा. माझा बोगा करतो माझा बोगा करते मामा गेला का काय बाजू नाही नका. दादा पहिलेच माझ्या पोटात सरळ जेलमध्ये दुखतंय. जावं लागलं आपल्याला. सरळ जेलमध्ये जावं लागलं. अजून आम्हाला पोरं सोडं व्हायचं. नाता तोंड पाहते नाही तर हा त्याला काव संपू टाकवलं असं. नाही नका मामा म्हातारे माणसाला जाऊ दे. तुमच्या दगदग मध्ये एवढा जोर आलाय ना तिकडे बाहेर जाऊन कुस्त्यांमध्ये काढा समजलं ना. आम्ही काय करणार मी मुलीला घेऊन जाणार. माझे दादा आहे ना कुस्ती खेळतात कुस्ती. हा कुस्ती खेळा हो. यांच्यासोबत पण खेळा. हा हो. आणि पोरांना पण शिकवा. हो. 12 डझन काढून. हो 12 नकोय आम्हाला 2च बस झाले. बघू एक दिवस उजडेल
आणि तो कसा उजडेल ते आता सांगू इच्छित नाही, पण शेवटी पायाच पडायला लागेल तुम्हाला सुद्धा. येतो. राहा तिच्यासोबत भवानी बरोबर राहा ते सटवी बरोबर जा 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 एवढं चारा चारा नको बोलूस. जा जा तुम्हाला चांगलं वाटणार नाही, एक दिवस तुमचा चांगला जाणार नाही हे ध्यानात ठेवा. शाप हा हा पडतो तुम्हाला, जा समजलं? जा 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 जायला पाया पडायला. हा हा जा जा. तो आहे ना राणे मला जरा नव्हतं लागत. का बर नेले कुस खेळला असं. नका ओ दादा. जेलमध्ये जायची वेळ झाली असती ते तुम्ही मारला असतं सगळ्याला जावं लागलं असतं. हा? बऱ्या आता झालं ते झालं जावं. किती दिवस झाले तुम्हाला रजिस्टर पण किती दिवस झाले? 6 महिने झाले ना. 6 महिने मग तुमचं तोंड नाही, नाही, पाहिलं नाही. पण माझी बातचीत केली का? तुम्ही त्या दिवशी बाजारात भेटले तर तुम्ही पाठ फिरवलं माझ्याकडं. आता आहे ना झालं ते झालं आता सुखात राहा आणि सुखात खा. चालेल. तुम्ही सुखात राहिले सुखात खाले ना मी सुखात वर जाईन सुखात वर जाईन. खरं म्हणजे काय झालं माहिती का मामा, तिला पाठवलं होतं मी 1 महिन्यासाठी, ती आलीच नाही वापस पुन्हा. मग त्याच्यामुळे मग मला करावं लागलं ना. एक कवर करणार आहे घर दार किती भानगडी वावरातली कामं, एकट्या माणसाचं जीवन सोपं आहे का? बरं आता जाऊ का मी? जा तुम्ही आता. नाही बसा ना मटन मिटन बनवते मी. नको. मामा लय दिवसानं आले तुम्ही, पहिल्यांदा हा? आले. मटण आणतो मी. जावं मी फक्त बोलून चाललं हं. पण माझ्या घशात घास उतरायचा नाही. तुम्ही आता तेच धरून ठेवणार आहे का? आता नातू येणार आहे, तुम्ही पण पाहिलं ना समजत आले, जा ना. तिच्यासाठी पहिली सोय अगं केली. आज सोमवार आहे खायला म्हटलं सोमवार अरे हा सोमवार. हा तुम्ही ते भोलेचे भक्त आहे ना. हा, बोला, बोला. बुझ्या को हो या या. राम कर सुखा. हो हो. हा तरी जातो त्याच्या दारावरून जातो काय गुरगुर नका नका जाऊ त्यांच्या दारावरून दादा. नको नको नका मारू नका. बरं का, थोडा राग शांत करा. बर